नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी आहे बगीचं कालवण। तर बगीचं कालवण त्याला दोन नावे दिलेली आहेत, वाकटी पण म्हणतात आणि बगी पण म्हणतात। तर आज आपण पारंपरिक रेसिपी ती करून बघणार आहोत। जशी गावाला करतात कालवण त्या पद्धतीने आपण कालवण करणार आहोत। तर कालवणाचं साहित्य आपण पुढील प्रमाणे बघून घेऊया। ही बघा, ही बगी आहे। आता ह्याला दोन नावे आहेत, वाकटी पण म्हणतात आणि बगी पण म्हणतात। तरी गावावरूनच आणलेले याचं आपण आज कालवण करणार आहोत। तर त्याचं साहित्य बघा, हे मी 2 कांदे घेतलेत, हे खोबरं घेतले अर्धी वाटी, लसूण घेतले, 2 मिरच्या घेतल्यात, तिखट पण आपल्याला झणझणीत कालवण पाहिजे, अद्रक घेतलंय 1 इंच आणि एवढी कोथिंबीर। आणि फोडणीसाठी मी 1 कांदा कापून घेतलाय, अर्धा टमाटर आहे, कढीपत्ता आणि वशाट आहे ना त्याच्यामुळे मी थोडी चिंच टाकायला घेतलेली आहे। तर चला आता आपण ही बगी कशी साफ करायची ते बघूया। पहिल्यांदाच हे कापायचं असं, हे बघा हे आहे ना त्याचं, हे पूर्ण काढून घ्यायचं। ह्याचं कालवण खायला खूप टेस्टी लागतं, गावाला तर करतातच। एवढेच त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर ह्याचप्रमाणे आपण हे पुऱ्या बगीचे तुकडे करून घेणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे मी हे तुकडे करून घेतलेत। आता हे थोडा टाइम आहे ना आपल्याला हे असेच भिजत ठेवायचे आहेत, ह्या पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत। हे बघा हे असं, तोपर्यंत आहे ना आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे। आता हे खोबरा कांदा आहे ना ते आपल्याला गॅसवरतीच भाजायचं आहे। गावाला कसं चुलीवरती भाजतात, आपल्या इकडे काही चूल नाही म्हणून असं भाजायचं आहे आपल्याला गॅसवरती। हे असं भाजून घ्यायचं आणि नंतरला ह्याचं वाटण करून घ्यायचं आणि मग कालवण बनवायचं। झाले खोबरे भाजून, आता कांदा ठेवते मी भाजत। हा कांदा पण आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे गॅसवरती। कांद्याला असं कट द्यायचं मध्ये, हे बघा हे असं कट द्यायचं म्हणजे आतून पण भाजतो चांगला। तर एक कांदा मी टाकलेला आहे भाजत आणि हा पण कांदा तसाच घ्यायचा आपल्याला भाजून। गावाला काय चुलीमध्ये कांदा खोबरं टाकलं भाजलं झालं, आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपले कांदे पण झालेत भाजून, कांदा खोबरं। आता मी गॅस बंद करून घेते आणि ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा, हे पहिल्यांदा मी कोथिंबीर टाकून घेते, कोथिंबीर पण आपल्याला टाकायची याच्यामध्ये, लसूण आणि मी 2 मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर वाटलं नाही घ्यावं मिरच्या तर तुम्ही नाही टाकल्या तरी चालेल। माझा मसाला थोडा तिखट कमी आहे म्हणून मी 2 मिरच्या घेतलेत आणि हे अद्रक। एवढंच साहित्य, आपलं घरगुती साहित्यामध्येच हे कालवण होतं, रस्सा भाजी आणि खायला पण एकदम टेस्टी होतं। आणि हे खोबरं पण आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। आणि हे कांदा आहेत ना ते असंच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला, हे बघा असं। तर हे बघा आपलं वाटण पण तयार झालेलं आहे। हे बघा हे वाटण असं तयार करून घ्यायचं, एवढं बारीक। हे बघा हे तयार झालं आहे। आणि ही आपली वाकटी आहे ना बगी, ही पण मी 4-5 वेळा असे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चला आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया। मी गॅस पेटवते, कढई ठेवते गॅसवरती। ह्याच्यामध्ये आधी तेल टाकून घ्यायचं,
हे बघा मी 2.5 चमचे तेल टाकले. तेल गरम झालं. आता आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा आहे. चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा. तर कांदा झालेला आहे आपला. हा बघा. आता आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं. टमाटर नरम होऊन द्यायचं थोडं. टमाटर झालेलं आहे आपलं नरम. आणि ही बगी आहे ना, ही धुवून घेतली आपण. ती आता त्याच्यामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची. म्हणजे जरा वशाट थोडा मोडायसाठी ही टाकून घ्यायची असं. तेला कांद्यामध्ये अशी थोडी फ्राय करून घ्यायची, म्हणजे वास वशाट जो असतो ना तो मोडून जातो. दोन मिनटं असं थोडं परतून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा टाकून घ्यायचा आहे. बगीच्या कालवणामध्ये एक बटाटा मी घेतलाय आणि तो आपण आपल्याला असं सालीसकटच कापून टाकायचा त्याच्यामध्ये. हे बघा, बगी पण आपली जरा फ्राय झालेली आहे थोडी. आता आपल्याला थोडा गॅस बारीक करायचा आहे. म्हणजे आपले पावडरचे मसाले आहेत ना ते टाकून घ्यायचे. 1 चमचा मी धना जिरा पावडर घेतले. हळद घेतले 1 चमचा. आणि गरम मसाला 1 चमचा. लाल तिखट मी थोडं जास्त टाकते, कारण माझ्या लाल तिखट आहे ना जरा कमी आहे तिखट, म्हणून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मी ते 2.5 चमचे टाकलेले आहे. चमचा पण माझा छोटा आहे. 2.5 चमचा आहे. लाल पावडर टाकले, मिरची पावडर. आता हे मसाले पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्येच ती बगी फ्राय करून घ्यायची, मसाले आहेत त्याच्यामध्ये. आता जे आपण वाटण केलेलं आहे ना ते पण त्याच्यातच टाकून घ्यायचं. ते पण थोडं फ्राय करायचं. सगळं एकजीव झालं पाहिजे. थोडं मी पाणी टाकून घेते म्हणजे मसाले शिजतील. पावडर मसाले ते खाली लागू नये म्हणून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. थोडा गॅस मी वाढवलेला आहे. आणखी थोडं पाणी टाकते मी. आता मी गॅस बारीक करते आणि थोडा वेळ जरा हे शिजू दे आपले मसाले. थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे ना शिजवून घ्यायचं आहे. हे आपल्याला जरा झाकून
थोडा वेळ ठेवायचा आहे मसाला शिजायसाठी. मसाला शिजेपर्यंत आपण आपला बटाटा कट करून घेणार आहोत. आपल्याला साली काढून नाही घ्यायचे. हे बघा, असे आपल्याला बटाटे कापून घ्यायचे. बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तरी पण टाकते पाण्यामध्ये. हे बघा, मसाले आपले शिजलेत, जसं तेल सुटलेलं आहे. हे बघा, आता आपण काय करायचं, हे बटाटे आहेत ना, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. किती आपल्याला जे कालवण पाहिजे ते त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचं. पातळ घट किती पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे हा रस्सा वाढवायचा. मला थोडं पाहिजे रस्सा अजून, म्हणून मी एवढा केलेला आहे. शिजायला पण पाहिजे. बस, तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढा रस्सा लागणार आहे तेवढा तुम्ही पाणी वाढवू शकता. मला एवढा रस्सा पाहिजे. आणि आपल्या चवीनुसार मीठ. आता हे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि ही चिंच आपण ठेवली होती ना, ती आता टाकून घ्यायचं आहे. तर गावच्या ठिकाणी कोकम वगैरे आंबे कैरे काय असतात ते टाकतात, पण मला एक चिंच आवडते म्हणून मी चिंच टाकली. तर अशा प्रकारे 10 मिनटं झालेली आहेत आणि आपलं कालवण झालेलं आहे. हे बघा, बटाटा पण शिजलेला आहे, बघू शकता. हा बघा, आता मी गॅस बंद करून घेते. थोडी कोथिंबीर टाकते, गॅस बंद करते. आता कालवण रेडी आहे आपलं. तर अशा प्रकारे आपले बगीचं कालवण तयार झालेलं आहे. चला जेवायला या. गरमागरम भात, बगीचं कालवण तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ जर बघितला असेल तर धन्यवाद.